ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. माधवराव पेशवे कारभार व्यवस्थित चालवत होते. रघुनाथराव पेशवे नानासाहेबांचे लहान भाऊ होते. ते आधी निजामाला मदत मागायला गेले होते, पण नंतर त्यांनी सावध होऊन निजामांशी संबंध तोडून टाकले. निजामांनी चिडून माधवराव पेशवे रघुनाथराव पेशवे नसताना पुणे लुटले. पण निजामाला मदत करणारे आप्त स्वकीय म्हणजे मल्हारराव रास्ते त्यांच्या आईचे सख्खे भाऊ होते. त्यांनी त्यांच्या मामांना 5,000 रुपये दंड केला. गोपिकाबाई माधवराव पेशव्यांना म्हणाल्या, तू नाते विसरलास, नशीब आपले नाते नाही विसरलास, दंड मागे घे. त्यांना वाटले आपला शब्द मोडण्याची मुलाची हिंमत होणार नाही. पेशवे म्हणाले, आम्ही जेव्हा राज्यकर्ते पेशवे बसून निर्णय देतो तेव्हा तो पेशव्यांचा निर्णय अंतिम असतो. त्यावेळेस कोणतेही नाते लक्षात घेतले जात नाही. ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. जिथे आमच्या शब्दाला मान नाही तिथे आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही. रास्ते घराण्याचा अपमान सहन करणार नाही. आम्ही आता गंगापूर गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. गोपिकाबाईंचा हट्टी करारी स्वाभिमानी स्वभाव माधवरावांना माहीत होता. त्यांचा शब्द म्हणजे दगडावरची रेघ. त्यांनी गोपिकाबाईंबरोबर त्यांचे लहान बंधू गंगाधर पंत यांना त्यांच्याबरोबर काळजी घेण्यासाठी पाठवले. त्या नाशिकला निघाल्या तेव्हा माधवराव पेशव्यांचा भावनेचा बंध फुटला. ते हमसाहमशी रडू लागले. पेशव्यांचे वैभव सोडून, मुलाला सोडून आई गंगापूर गावी आल्या. त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी सुरू करून 5-6 वर्ष झाली होती. त्याला पूर्ण होण्यास 10 वर्ष तरी लागणार होती. नानासाहेबांचे भाऊ रघुनाथ पेशव्यांना राज्यकर्ते होण्याची इच्छा होती. ती काही पुरी झाली नाही. त्यामुळे ते पुणे सोडून नाशिक जवळच 3 कोस अंतरावर चावंडस या गोदा तीरावरच्या गावी राहायला आले होते. आनंदीबाईंनी गावातील श्री गणेशाला नवस केला होता. मुलगा होऊ दे, मोठे मंदिर बांधू. नवस फळास आला, मुलगा झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. म्हणून गावातील लोकांच्या संमतीने रघुनाथरावांनी चावंडस हे गावाचे नाव बदलून आनंदवल्ली ठेवले. आनंदीबाईच्या नावावरून पण आनंदवल्ली नाव पडले असे म्हणतात. गावातील श्री गणपती नवसाला पावतो म्हणून सर्वजण त्या गणपतीला नवशा गणपती म्हणू लागले. गोपिकाबाईंना औषधांची बरीच माहिती होती. गोपिकाबाई पंचवटीत गेल्या. तिथे त्यांनी लाकडांच्या ओंडक्यांनी व फळ्यांनी बांधलेले प्रभू रामचंद्रांचे लहानसे मंदिर पाहावयास मिळाले. आता राम, सीता व लक्ष्मण यांच्यातील काळ्या पाषाणातील सुबक सुरेख मूर्ती होत्या. त्या त्यांचे बंधू गंगाधर पंतांना म्हणतात, दादा, ताबडतोब सरदार रंगराव ओढेकरांना बोलावून घ्या. थोड्याच वेळात ते तिथे अश्वावर स्वार होऊन हजर झाले. त्या म्हणाल्या, आम्हाला या मूर्तींबद्दल व मंदिराबद्दल माहिती हवी आहे. बाईसाहेब, इथून जवळच तपोवन आहे. नाथपंथी साधूंचे तिथे आखाडे झोपड्या आहेत. स्नानासाठी जवळ असलेल्या अरुणा व वरुणा नद्यांच्या संगमावर जातात. संगमावर स्नान करत असताना एका साधूच्या पायाला कठीण काहीतरी लागले म्हणून त्याने पाण्यात उडी मारली. तेव्हा स्वयंभू रामाची मूर्ती व अजून शोध घेतल्यावर सीता व लक्ष्मणाची मूर्ती मिळाली. त्यांनी जवळचे ओंडके व फळ्या जमा करून हे मंदिर उभे केले. त्या म्हणाल्या, इथे प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर झाले पाहिजे. रंगराव म्हणाले, त्र्यंबकेश्वरच्या मंदिरासारखे प्रभू श्रीरामाचे मंदिर इथे उभारू. त्यासाठी लागणारा खर्च आम्ही करू. रंगराव ओढेकर मूळ तंजावरचे होते. ते जेव्हा उत्तरेच्या मोहिमेवर गेले होते तेव्हा त्यांनी तलवारीने पराक्रम तर केलाच, अनेक महाराजांना पराभूत करून जड जवाहर संपत्ती हत्ती घोड्यावरून आणली. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी रंगरावांचा पराक्रम व प्रामाणिकपणा पाहून त्यांना अर्धी संपत्ती बक्षीस म्हणून दिली. तसेच नाशिक, परगण्यातील ओढा, तसेच कोपरगाव, परगण्यातील कुंभारी ही गावंही जहागिरी म्हणून बहाल केली. त्यांनी ओढा या गावी भव्य वाडा बांधला
वाडा म्हणजे चारही बाजूने भक्कम तटबंदी, 4 भक्कम बुरुज असलेला किल्लाच. ओढा या गावाला ही भक्कम तटबंदी केलेली आहे. त्याच्याजवळ 25 हत्ती होते. सन 1778 मध्ये सरदार रंगरावांनी श्रीरामाचे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवातही केली. प्रत्येक दगडावर कोरीव काम होणार होते. चिन्नी हातोड्याच्या साहाय्याने कोरीव काम करताना दगड फुटू नये म्हणून दगडाची मजबूती तपासून पाहत होते. ते दगड 8 कोस दूर असलेल्या रामशेजच्या डोंगरावरून बैलगाड्यात ठेवत त्या बैलगाड्या हत्ती ओढत आणत होते. प्रभू रामचंद्र वनवासातील दिवसात सीतामाई व बंधू लक्ष्मण यासह पर्णकुटीत राहायला येण्यापूर्वी याच डोंगरातील गुहेत वास्तव्यास होते आणि म्हणून त्या डोंगराचे नाव रामशेज पडले. मंदिराच्या घुमटाचे काम सुरू झाले तेव्हा घुमटाला लागणारे कोरीव काम केलेले दगड हत्तीच्या पाठीवरून बांधकामापर्यंत आणून मग दोऱ्याला बांधून वर उचलत होते. 2 कामगार खालून वर आधार देत होते, तर वरती 4 कामगार दगड योग्य ठिकाणी ठेवत होते. त्या कामगारांपैकी एक कामगार खाली हत्तीवर कोसळला. त्या पाठोपाठ कोरीव काम केलेले दगडही त्याच्या अंगावर कोसळले. त्या कामगाराने तिथेच अंतिम श्वास घेतला. मंदिराच्या पायाच्या वरती मागील बाजूस 2 हत्तींच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या काढून एका हत्तीवर त्या कामगाराच्या मूर्ती ठेवून त्या कामगाराचे स्मारक बनवले गेले. मंदिराच्या गाभाऱ्यात कोरीव काम केले आहे. खांबावर पण सुंदर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या भोवती तटबंदी आहे. पूर्व, दक्षिण व उत्तर दरवाजे आहेत. राम, लक्ष्मण व सीतामाई तिघांच्या तर मूर्त्या होत्या, पण हनुमानजींची मूर्ती सापडली नव्हती. एका कारागिराने काळ्या दगडातील हनुमानजींची मूर्ती घडवली. मंदिरासमोर असलेल्या बैठ्या सभामंडपात हनुमानजींची मूर्ती ठेवली आहे. सभामंडपात 40 खांब आहेत. मंदिराच्या 4ही बाजूने ओवऱ्या बांधलेल्या आहेत. ओवऱ्यांच्या कमानींची कलाकुसर केलेली आहे. मानव जन्म 84 लाख योनीतून फिरून प्राप्त होतो आणि म्हणून ओवऱ्यांची संख्या 84 आहे. 14 वर्ष रामाला वनवासात राहावे लागले आणि त्याची आठवण म्हणून मंदिरात जाण्यासाठी 14 पायऱ्या चढून जावे लागते. श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांच्या मूर्तीची जागा अशी ठेवलेली आहे की मेष व तूळ. संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाची कोवळी किरणे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुखकमलावरच पडतात. रंगराव ओढेकरांनी स्वतःचे त्या काळातील 23 लाख रुपये खर्चून काळ्या पाषाणातून अप्रतिम कलाकुसरीने 12 वर्ष अथक परिश्रम घेऊन काळाराम मंदिर उभारलेले आहे. काळाराम मंदिर 1790 मध्ये बांधून पूर्ण झाले. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा. धन्यवाद.